मेहुल चोक्सीला भारताकडे सुपूर्द करायचं की नाही या संदर्भातला निकाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे। डॉमिनिका येथील स्थानिक न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू असून त्याचा निकाल न्यायालयाने उद्यापर्यंत राखून ठेवला। या सुनावणीसाठी मेहुल चोक्सी ऑनलाईन हजर होता। याशिवाय ईडी आणि सीबीआयची टीम देखील आपली बाजू मांडण्यासाठी हजर होती। या सुनावणी दरम्यान खुद्द डॉमिनिका सरकारनं मेहुल चोक्सीला भारताला सोपवण्यात यावं असं न्यायालयात सांगितलं। या संदर्भात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला। सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिनं 5G तंत्रज्ञानामुळे माणसालाच नव्हे तर एकूण जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या शक्यतेविषयी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी झाली। न्यायालयानं यावरील निर्णय राखून ठेवलाय। तसंच सरकारशी संपर्क करण्याऐवजी थेट न्यायालयात का हा विषय घेऊन आला असा प्रश्न चावलाला विचारलाय। न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली। याआधी न्यायालयानं आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितलं होतं। दूरसंचार विभागाच्या वतीनं वकील अमित महाजन यांना देखील 1.5 पानांची माहिती देण्याची परवानगी न्यायालयानं दिली होती। दुपारी 3 वाजता या याचिकेवर सुनावणी झाली। पहलवान सागर धनखड याच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार याच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। 2 वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारनं हत्येनंतर हरिद्वारला पळ काढला होता। तपासाचा भाग म्हणून 2 दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं सुशील कुमारला हरिद्वारला नेलं होतं। भारत अमेरिकेसह अनेक देशांनी लस निर्माण केली आहे। दरम्यान पाकिस्ताननं देखील चीनच्या मदतीनं कोरोना लस बनवली आहे। पाक व्हॅक्सिन असं या लशीचं नाव ठेवण्यात आलंय। लस तयार करण्याबाबत पाकिस्तानच्या आरोग्य विभागानं चीनचे आभार मानलेत। आम्ही कठीण आव्हानातून बाहेर येतोय। आमच्या मित्रांद्वारे आम्ही अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य करतोय। आम्हाला या कठीण काळात चीन जवळचा वाटला, ज्यामुळे कोरोना संकटाला तोंड देण्यास आम्हाला मदत झाली असं पाकिस्तानचे विशेष आरोग्य सहाय्यक डॉक्टर फैजल सुलतान म्हणाले आहेत। बिहार पोलिसांना आता कर्तव्यावर असताना मोबाईल टॅब आणि सोशल मीडिया वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। बिहार पोलीस महासंचालकांनी याबाबतचे आदेश दिलेत। या आदेशात कर्तव्यावर असताना अनावश्यक मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे। पोलीस महासंचालक SK सिंघल यांनी याबाबतचं एक पत्रक जारी केलं। तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश दिलेत। गेल्या काही दिवसात पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना मोबाईलमध्ये मग्न असल्याची बाब समोर आली होती। ही बाब खटकल्यानं पोलीस महासंचालकांनी आदेश जारी केलाय। इराण नौसेनेचे सर्वात मोठं जहाज आग लागल्यानंतर बुडालं आहे। ओमानच्या आखाती देशातील या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। इराणची खरग नावाच्या या जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते बुडालं। इराणचे मुख्य तेल टर्मिनल असलेल्या खरग आयर्लंडच्या नावावर या जहाजाचं नाव ठेवण्यात आलं। दुपारी 2:30 वाजता या जहाजात आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्नांना यश आलं नाही। हे जहाज इराणच्या जस बंदराजवळ बुडालं। हे बंदर तेहरानपासून सुमारे 1270 किलोमीटर अंतरावर आहे। हा अपघात पर्शियन गल्फमधील अरुंद रस्ता होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ झालाय। विदेशातील मान्यताप्राप्त लसींचे भारतात वेगळे परीक्षण करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं दिलाय। इतर देशात तेथील सरकारांनी मान्यता दिलेल्या तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं शिक्कामोर्तब केलेल्या लसीच्या भारतातील आपत्कालीन वापरास परवानगी आहे। त्यासाठी देशात वेगळी परीक्षणं करण्याची आवश्यकता नाही असं DCGIनं नमूद केलंय। पण दरम्यान स्थानिक परीक्षणातून सूट देण्याची विनंती याआधीच अमेरिकेतील फायझर आणि मॉडर्ना यासारख्या कंपन्यांनी भारत सरकारला केली होती। आता DCGIच्या निर्णयामुळे फायझर आणि मॉडर्ना लस लवकरच भारतात उपलब्ध होईल। येत्या 24 तासात केरळात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। केरळमधील वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। उद्यापासून केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर 11 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार आहे। राज्यात 12वीची परीक्षा रद्द करण्याचा मंगळवारी कोणताही निर्णय घेतला गेला नाही। 12वी परीक्षांबाबत शिक्षण खात्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर होणार असून त्यानंतर 12वीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। विद्यार्थ्यांचं हित जपणं ही आमची भूमिका असल्याचं मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय। 12वीच्या परीक्षेचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रातील कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना 5 लाख रुपयांची मदत करणार आहोत। राज्यातील अनेक बालकांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत। राज्यात
5172 मुलं कोरोनामुळे अनाथ झाली आहेत। या बालकांना महाराष्ट्र सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार आहे। 21व्या वर्षी त्यांना ही रक्कम मिळेल अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवान बाबा वसतिगृह योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी तालुका स्तरावर वसतिगृह उभारण्यात येतील। सरकार 20 वसतिगृह सुरू करणार आहे। यामध्ये 10 मुलांची आणि 10 मुलींची वसतिगृह असतील। अहमदनगर, बीड या जिल्ह्यात वसतिगृह उभारली जातील। यासाठी लागणारे 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली। राज्य सरकारनं मराठा समाजाला 3000 कोटी रुपयांचं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे। ते बीड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीनं घेतलाय। ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तव्यशून्य हा त्यांचा परिचय आहे। आता कर्तव्य परावलंबी आहेत हे ते सिद्ध झालं, कारण 10% EWS आरक्षण दिलं त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय ते मोदी सरकारनं दिलंय। त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे असं म्हणत आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला। आदर पूनावाला हे कोरोना मुक्तीसाठी नागरिकांना लस पुरवून मोठी देशसेवा करतायत। त्यांना कोणत्याही कारणानं देशात सुरक्षित वाटत नसेल तर राज्य सरकारमधील उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कदाचित गृहमंत्र्यांनी त्यांच्याशी व्यक्तिशः संवाद साधून त्यांना सुरक्षिततेविषयी सूचना करायला हवी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी राज्य सरकारला केली। तसंच या संदर्भात 10 जून रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायाधीश संभाजी शिंदे आणि न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या एका शिष्टमंडळानं बीकेसीचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली। बीकेसीमध्ये अनुभवी डॉक्टरांची कमतरता असून या ठिकाणी उपचार रामभरोसे चालले आहेत असा आरोप मनसेकडून मागच्या आठवड्यात करण्यात आला होता। आज मनसेनं आक्रमक पवित्रा घेत थेट बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये भेट दिली। जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेनं 10 स्वयंचलित रोबोट खरेदी केले होते। या रोबोट बीकेसीमध्ये धूळ खात पडले असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये 10 स्वयंचलित रोबोट धूळ खात पडले असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई पालिकेचा बेजबाबदारपणा उघड झालाय। गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली। त्यावेळेस या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेनं महागडे 10 स्वयंचलित रोबोट खरेदी केले होते। हे रोबोट बीकेसीमध्ये धुळीत पडले असल्याचं चित्र समोर आलंय। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट देण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केलंय। आमच्यात वैचारिक मतभेद आहेत, पण लोकशाहीत संवाद असलाय हवा। महाराष्ट्रात ही परंपरा आहे, त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे। एक दिवस ते मातोश्रीवरही येतील असंही राऊत म्हणाले। तर फडणवीस यांना पुढील 3 वर्ष टीकाच करायची आहे। विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते आणि मंत्री यांच्यावर टीका करणं असंही राऊत यांनी म्हणाले। माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी कोव्हिड सेंटरला भेट दिली। त्यानंतर फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। फडणवीसांनी सरकारवर कोव्हिड मृत्यूंची संख्या लपवण्याचा आरोप केलाय। तसंच कोरोना आटोक्यात आल्यानंतर आपल्या स्तरावर स्थितीचं ऑडिट करण्याचं फडणवीस यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस सरकारमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। मागच्या सरकारनं वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आलीच नसती असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय। ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा हे सुचवलं होतं, पण ते झालं नाही। त्यामुळे हे संपूर्ण पाप मागच्या सरकारचं असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत काल बैठक झाली। या बैठकीला अनेक मंत्रीही होते। विधितज्ञ कपिल सिब्बल यांचा सल्ला देखील व्हीसीद्वारे घेण्यात आला। ओबीसी समाजाचा इम्पिरियल डेटा तयार करण्याचं ठरलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देशभरातल्या ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। ओबीसी समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या बर्बाद करण्याचं काम भाजपनं केलंय अशी घणाघाती टीका त्यांनी केली। यासोबतच लॉकडाऊन उघडताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे असं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केलं।
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत। राज्य सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आरक्षण रद्द झालंय। याबाबत पुढील 15 दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास 15 जून नंतर समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद करून दाखवेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींसारखं काम करून दाखवावं, म्हणजे तुमची ही स्तुती होईल, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्व्हेच्या संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। यावर उत्तर देताना सर्व्हे करणाऱ्या संस्थेचा अध्यक्ष आता झाल्याचं सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, त्यामुळे ते अकलेचे तारे तोडतायत, असा आरोप केलाय। राज्य शासनानं शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील पदोन्नती मागासवर्गीयांचं 33% आरक्षण रद्द करू नये या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचं आरक्षण रद्द करून महाराष्ट्राला घातला गेलेला गोंधळ थांबवावा, गरीब कष्टकरी नागरिकांना जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे। खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला पोलिसांशी गैरवर्तन करत कामगार उपायुक्तांशी उद्धट वागल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर लॉकडाऊनमध्ये सील दुकानांवरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी जलील गेले होते। त्याचवेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल पाडला, तसंच उद्धटपणाची वागणूक करण्यात आली। कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या दालनात बराच वेळ वादावाद झाली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर विद्यार्थ्यांनी चक्क विद्यापीठाच्या शुद्धीकरणासाठी होम हवन केलंय। चांदेकर यांच्या विरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी भ्रष्टाचारासंबंधित तक्रारी केल्या होत्या, सोबतच अनेक आंदोलनं देखील करण्यात आली, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। यापुढे विद्यापीठाला चांगला कुलगुरू मिळावा यासाठी होम हवन केलं गेलं। या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची चर्चा अमरावती विद्यापीठात चांगलीच रंगली होती। हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोव्हॅक्सिन लसीचं उत्पादन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्य सरकारच्या अंतर्गत हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडनं कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाची तयारी केली आहे। पुढील प्रक्रियेसाठी भारत बायोटेक सोबत सर्च करणं 8 महिन्यात HPPCL कोव्हॅक्सिनच्या उत्पादनास सुरुवात करणार आहे। राज्यातील ग्रामीण भागात कोरोनामुक्तीला प्रोत्साहन मिळावं आणि गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य सरकारनं कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा केली आहे। गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा या स्पर्धेत गौरव केला जाणार आहे। या स्पर्धेत प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिलं जाईल। नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांनी धक्कादायक निर्णय घेतलाय। शहरातील खासगी रुग्णालयात आजपासून कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यात येणार नाहीत, असं पत्र खासगी रुग्णालयांनी काढलंय। नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता लहान मुलांच्या भोवती कोरोनाचा विळखा वाढतोय। येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका सुद्धा या लहान मुलांना असल्याचं सांगितलं जातंय। असं असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये 7 महिन्यांच्या मुलीनं आणि 8 महिन्याच्या मुलानं कोरोनावर मात केली। कळंब शासकीय रुग्णालयाअंतर्गत चालणाऱ्या कोविड सेंटरमध्ये या लहान मुलांवर उपचार करण्यात आले। माजी महापौर संदीप जोशी यांनी पाचपावली पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन केलंय। खासगी हॉस्पिटल विरुद्ध पोलीस कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दिलीप कडेकर या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हॉस्पिटलवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संदीप जोशी यांनी केली आहे। पुणे महापालिकेनं नॉट रिचेबल असलेल्या 11,000 रुग्णांचा शोध घेतलाय, तर 266 रुग्णांची 2दा पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद झाली आहे। तर क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या होम आयसोलेशनसाठी काम करणाऱ्या पथकानं तब्बल 11,000 रुग्णांचा शोध घेतलाय। रुग्ण पॉझिटिव्ह असूनही घराचा पत्ता चुकीचा देत होते, त्यामुळे पालिकेची चिंता वाढली होती। कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे पालिकेची चिंता दूर झाली आहे।
संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडीत बीएसएनएल टॉवर गेल्या 8 दिवसांपासून बंद असल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण धोक्यात आलंय। गेली 8 दिवसांपासून बीएसएनएल टॉवरला रेंज नसल्यामुळे विद्यार्थी डोंगर कपारीवर जाऊन रेंज शोधण्याचा प्रयत्न करतायत। सध्या पावसाळ्याचे दिवस देखील सुरू झाल्यानं पावसाचा सामना करत हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी धडपड करत आहेत। जितेंद्र जान या नावानं प्रसिद्ध असलेल्या यूट्यूब स्टारला पत्नी कोमल अग्रवाल हिच्या मृत्यूच्या प्रकरणात अटक झाली आहे। भांडूप इथं राहणाऱ्या जितेंद्रच्या पत्नीनं आत्महत्या केली होती। तिचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला होता। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला, मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी जितेंद्रवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी जितेंद्रला अटक केली। जितेंद्रनं पत्नीची हत्या केली असल्याचा आरोप कोमलच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे। पुण्यातील बाणेर जम्बो कोविड रुग्णालयाला 3 महिने मुदतवाढ करण्यात आली आहे। खर्चासाठी 75 कोटींची मान्यता देण्यात आली। शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आगामी काळातील राज्य लक्षात घेऊन मुदतवाढ दिली आहे। स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत माहिती दिली। पुण्यात बाहेरून येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे। पुण्याच्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश दिलेत। तर पुण्यात 15 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे। बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी जवळ कोरोना चाचणीचा रिपोर्ट सोबत बाळगणं आवश्यक असणार आहे।